नमस्कार, कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत। आज आपल्या किचन मध्ये आपण बनवत आहोत मुंबईच्या स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण भात शिजवून घेऊया। तर त्यासाठी इथे मी एका टोपात पाणी गरम करत ठेवलंय। पाणी एकदम उकळू लागलंय तर त्यामध्ये मी आता पाव चमचा हळद घातली आहे, थोडंसं मीठ घालून घेतलं आहे। आता हे पाणी चांगलं ढवळून घेऊया। मी इथे अर्धा तास आधी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून ठेवले होते, तर ते ह्यामध्ये घालून घेऊया आणि शिजवून घेऊया। साधारण 7 ते 8 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपला भात चांगला शिजला आहे। आता आपण तो गाळून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे भात गाळून घेतला आहे। त्यानंतर चटणीची तयारी करूया। तर इथे मी 10 ते 12 काश्मीरी लाल मिरच्या भिजत घातल्या होत्या आणि त्यामधले मी बिया काढून घेतल्या आहेत। आता हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहेत। तर मी 10 ते 12 काश्मीरी लाल मिरच्या आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। याची मी बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे आपली पेस्ट तयार झाली आहे। आता फोडणीची तयारी। हा पुलाव मोठ्या तव्यामध्ये बनवतात। माझ्याकडे तवा नसल्यामुळे मी तो भांड्यामध्ये बनवून दाखवत आहे। तर मी इथे 2 चमचे तेल घेतला आहे। त्याचबरोबर त्यामध्ये 2 चमचे बटर घालून घेतला आहे। तर बटर आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये एक मोठा कांदा उभा स्लाइस करून घ्यायचा आहे। तर हा कांदा आता आपल्याला चांगला सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घेऊया। कांदा चांगला लाल रंगावर परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण भाज्या घालून घेऊया। तर इथे मी कॅप्सिकम 1/3 कप घेतली आहे, ती उभी चिरून घ्यायची आहे। त्याचबरोबर 1/3 कप कोबी घेतला आहे, 2 ते 3 चमचे बीटरूट घेतला आहे आणि बटाटा आणि मटार बॉइल्ड करून घेतले आहेत। तर आता हे सगळे भाज्या आपल्याला तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत। भाज्या तेलावर चांगल्या परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये मसाले घालून घेऊया। तर 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हळद आणि 1 ते 1.5 चमचा आपल्याला पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे। त्याचबरोबर चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊया आणि त्यानंतर आपण बनवलेली मिरची आणि गार्लिकची पेस्ट घालून घेऊया। सर्व मसाले भाज्यांबरोबर एकजीव करून घेऊया। मसाले भाज्यांबरोबर एकजीव केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेऊया आणि 5-1 मिनिटं ह्या भाज्या शिजवूया। ह्या भाज्या जास्ती शिजवायचा नाही, त्यांचा क्रंचीपणा आपल्याला पुलाव मध्ये लागला पाहिजे। साधारण 5-1 मिनिटं भाज्या शिजवल्यानंतर आता त्यामध्ये आपण शिजवलेला भात घालून घेऊया आणि पुन्हा एकदा भाज्यांबरोबर भात एकजीव करून घेऊया। इथे भात आपल्याला चांगला हलक्या हाताने भाज्यांबरोबर मिक्स करून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटं भाज्यांबरोबर भात चांगला परतून घेतल्यानंतर आता वरून कसुरी मेथी घालून घेऊया। त्याचबरोबर थोडासा कोथिंबीर घालून आता पुन्हा एकदा सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव आपला तयार झाला आहे। आता तो आपण गरमागरम सर्व करूया। तुम्ही सुद्धा तवा पुलाव नक्की ट्राय करा आणि कसा झाला हे कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा.